नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महानगरपालिकाचा प्रचार जो आहे आता शेवटच्या टप्प्यात जाताना दिसतोय. अवघे 3-3.5 दिवस आता राहिलेले आहेत. आज 10 जानेवारी आहे. 13 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंतच हा प्रचार राहणार आहे. 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला या महानगरपालिकांचा म्हणजे राज्यातल्या ज्या 29 महानगरपालिका आहेत तर त्यांचा निकाल लागणार आहे. अशामध्येच आपण वसई विरार या महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान ज्या काही घडामोडी या महानगरपालिकेमध्ये घडतायत, राजकीय समीकरणं घडतायत. वसईमध्ये कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झालेली आहे. ह्या सभेमध्ये नेमके त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत, इथल्या महानगरपालिकेचे काय मुद्दे आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत. 2015 साली महानगरपालिका बरखास्त झाली होती, त्याच्यानंतर 5 वर्ष झालेली आहेत. 2015 साली निवडणूक झाली होती, त्यानंतर 2020 पर्यंत त्याची मर्यादा होती. ती मर्यादा संपल्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये या महानगरपालिकेमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे लोकांच्या काय समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सर्वच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वसईच्या भाजपच्या आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो. याआधी आपण चर्चा केलेली आहे, परंतु ते चर्चेचे विषय हे विधानसभेच्या अनुषंगाने होते. आता महानगरपालिकेच्या ह्या सर्व रणधुमाळीमध्ये कसा प्रचार झालाय, कसा साथ सहयोग लोकांचा मिळतोय? प्रचार खूप चांगला चाललेला आहे आणि खूप सकारात्मक असा लोकांचा प्रतिसाद आहे. अनेक समस्या आहेत लोकांच्या, प्रचार करताना त्या समोर येतात, चर्चा होते त्यावर. पण त्यावरती त्यांना समजवल्यावर की कारण की 5 वर्ष गेले प्रशासक होते, त्याआधी 10 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी जे काम करणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने जो दृष्टिकोन घेऊन तसं झालेलं नाही आहे काम. त्यामुळे ज्या काही समस्या आता प्रलंबित आहेत आणि नव्याने उद्भवलेल्या आहेत, तर यांना सगळ्यांना तोंड देताना त्यांना समजवावं लागतंय, त्यांना पुढची आशा द्यावी लागते की आता एका वर्षात कसं काम झालेलं आहे, मोदीजी कसं काम करतायत, देवेंद्रजी कसं काम करतायत राज्यामध्ये, आणि त्यामुळे मग आपल्याला कसं काम करण्याचा स्कोप आहे पुढे, हे त्यांना समजवल्यावर लोकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आणि मला असं वाटतं हा सकारात्मक प्रतिसाद 15 तारखेला सुद्धा मतदान पेट्यांमध्ये दिसून येईल. ह्या महानगरपालिकेची ही 3री पंचवार्षिक निवडणूक आहे. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नव्हत्या. एकूण 115 प्रभाग आहेत आणि 115 वॉर्ड आहेत आणि 115 वॉर्डमधून हे सगळं होणार आहे. तर आणि काल मुख्यमंत्री इथे आले प्रचार सभेला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पाण्याची एक मोठी समस्या आहे. तर त्या समस्येला घेऊन तुम्ही कशा पद्धतीने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि आणखीन त्याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही जनतेकडे जात आहात? पाण्याचा मुद्दा हा वसईचा आत्ताचा मुद्दा नाही आहे. वर्षोनवर्ष पाण्याच्या मुद्द्यावरती राजकारण केलं जातं, निवडणुका लढवल्या जातात, पण हा मुद्दा मात्र सुटत नाही. पण आता गेल्या वर्षभरामध्ये आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर, महायुतीचं सरकार आल्यानंतर खूप चांगली पावलं, ठोस पावलं ह्या पाण्याच्या मुद्द्यावरती उचलले गेलेली आहेत. किंबहुना मोदीजींनी जी हर घर नल जल योजना आणली आणि त्या योजनेद्वारे अमृत योजना 2 आली, 2.0 आली. तर त्यामध्ये जी काही चालू आहे वितरण व्यवस्था, पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. त्यानंतर आता खोलसापाडा 1, खोलसापाडा 2 धरणाची कामं सुरू आहेत. देहेरजेच्या धरणाचं काम चालू आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की पोशेरीचं पण धरण सुरू होणार आहे लवकरच. त्यामुळे हा जो वसईच्या पाण्याचा मुद्दा होता, तो मला असं वाटतं पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये हा मुद्दा राहणार नाही आहे. सगळ्यांच्या घराघरामध्ये पाणी पोचणार आहे. आणि वसईमधले जी पश्चिम पट्ट्यांमधली गावं आहेत, जिथे अजूनपर्यंत वितरण व्यवस्था ही पोचली नव्हती, तिथे आता वितरण व्यवस्था पोचते, पाईपलाईन पोचते पाण्याची, गल्ली गल्लीमध्ये आता पाईप टाकले जात आहेत. त्यामुळे लोकांमध्येही आशा निर्माण झाली आहे की इतके वर्षोनवर्ष जे आम्हाला पाण्यावरती फक्त राजकारण व्हायचं, ते आता खरोखर आमच्या घरात पाणी येणार आहे. आणि 2-3 महिन्यांपूर्वी आम्ही त्या गावांपैकी 6-7 गावांमध्ये नाक्यानाक्यांवरती स्टँड पोस्टही दिलेत. त्यामुळे लोकांनाही आशा झाली की आता नाक्यापर्यंत पाणी आलेलं आहे, त्यामुळे लवकरच आपल्या घरामध्ये सुद्धा पाणी येईल, ही एक आशा निर्माण झाली. आणि आम्ही फक्त आशा देत नाही आहोत, तर हे प्रत्यक्ष काम चालू आहे. आणि 2026 डिसेंबरपर्यंत अमृत योजनेची ही जी वितरण व्यवस्था आहे ते पूर्ण करण्याचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटप्रमाणे काम चालू आहे.
पाण्याच्या याच्या व्यतिरिक्त आणखीन काय समस्या आहेत? कारण 5 वर्ष खरं तर ही चौथी महानगरपालिकेची निवडणूक असायला पाहिजे होती, परंतु या 5 वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मग अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. तर ते कोणते असे मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही जाताय आणि जे लोकांची थेट निगडीत आहेत? त्यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते रस्ते. चांगले रस्ते 10 वर्षामध्ये नवीन रस्ते हे झालेच नाही आहेत. फक्त पॅचवर्क केलं जातंय आणि लोकांची ही मागणी आहे खूप, की नवीन रस्ते करा. कधीपर्यंत तुम्ही पॅचवर्क करणार आहेत? त्यामुळे आम्ही MMRDAच्या माध्यमातून नवीन रस्ते करण्याचे प्रस्ताव दिलेले आहेत. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जवळपास 80-90 करोडचे रस्ते महानगरपालिकेमधनं गेल्या 2 महिन्यापूर्वी मंजूर करून घेतले. त्याची कामं सुरू आहेत. पण तेवढ्यावर भागणार नाही आहे. तर गल्ल्या-गल्ल्यांमधले रस्ते करण्याची आवश्यकता आहे. तर हा रस्त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. गटारांचा मुद्दा आहे. जुन्या 35-40 वर्षापासूनची जी गटारं आहेत ती सुद्धा अजून त्याची खोली वाढवलेली गेली नाहीये, रुंदी वाढवली गेलेली नाहीये. त्यामुळे ही सगळी गटारं पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे. इकडे फ्लड मॅनेजमेंट करण्याची खूप गरज आहे. कारण की जेव्हा पाऊस येतो आणि ते ज्यावेळेला हाय टाईड असतं, भरतीची वेळ असते, त्यावेळेला जे पाणी साचतं ते 2-2 दिवस पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ते पाणी तसंच साचून राहतं, लोकांच्या घरामध्ये येतं पाणी. आणि आता गटारांची हाईट वाढलेली आहे, लोकांची घरं खाली गेलेली आहेत, रस्त्यांची हाईट वाढलेली आहे, घरांची हाईट खाली गेलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांवरती एक सोल्युशन काढणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा इथला मुद्दा आहे तो आरोग्याचा मुद्दा आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे नाही आहे. काहीही झालं की इथनं पेशंटला घेऊन मुंबईला धावावं लागतं. जी आत्ता महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत तिथे साधी गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन असेल, अपेंडिक्सचं ऑपरेशन असेल, तर ही ऑपरेशन्स होत नाहीत. तर हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रिटिकल पेशंट्सना वाचवण्याचं जर असेल गरज तर लगेच मुंबई गाठावी लागते. मुंबई गाठेपर्यंत त्या पेशंटचा जीवही जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हॉस्पिटल होणं इथे गरजेचं आहे. ते कामसुद्धा आता सुरू झालेलं आहे. आचोळ्या हॉस्पिटलची जागा हस्तांतरित करण्यात आलेली आहे. 250 कोटी त्याला मंजूर आहेत. आणि आता एक नवघर PHCचं 100 बेडचं हॉस्पिटल ते सुद्धा उपजिल्हा रुग्णालय म्हणून ते मंजूर केलेलं आहे. त्याचा निधी आहे. त्याचंही काम सुरू झालेलं आहे. पण आणखीन म्हणजे फक्त एका हॉस्पिटलवरती भागणार नाही आहे. म्हणून मी कालही म्हटलं की सनसिटीमध्ये सर्वे नंबर 176 सर्वे नंबरवर आरक्षण आहे हॉस्पिटलचं. तर तिथे सुद्धा PPP तत्वावर चांगलं मोठं हॉस्पिटल सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. हॉस्पिटलचा मुद्दा झाला, शाळांचा मुद्दा आहे. 15 वर्ष झाली जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेल्या नाही आहेत. तर तो सुद्धा मोठा मुद्दा आहे की जर गरिबाच्या मुलाला जायचं असेल शिकायला तर तो कुठे जाणार? प्रायव्हेट शाळांमधली फी परवडणारी नाही आहे. तर मग हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्या क्षेत्रातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणं. फक्त वर्षातनं एकदा रेनकोट देऊन, वर्षातनं एकदा बॅगा देऊन त्यांचं कर्तव्य पूर्ण होत नाही. तर ह्या शाळासुद्धा ह्यांनी सुरू केल्या पाहिजेत. त्यासाठी सुद्धा आमचं नियोजन सुरू आहे. तर शाळा, आरोग्य, रस्ते, गटार ह्या ज्या पाणी ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करणं हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत या निवडणुकीचे. आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहोत की त्यांनी का केलं नाही इतक्या वर्षात जे होते सत्तेवर ते बोलण्यापेक्षा आम्ही आता काय करतो आहोत, गेल्या 1 वर्षभरामध्ये या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही काय पाठपुरावा केला आणि पुढचं विजन काय आहे आमचं ते आम्ही घेऊन जातो. आणि त्याला खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय लोकांचा. तुमचं म्हणजे तुमची एक ओळख आता सध्या म्हणजे केवळ वसई विरार ह्या विधानसभा पुरती राहिलेली नाहीये. संघर्ष कन्या म्हणून तुम्हाला ओळखतात. अगदी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील तुम्हाला त्याच नावाने आता ओळखतायत. तुम्ही बहुजन विकास आघाडी किंवा ठाकूर परिवाराची एक हाती सत्ता होती आणि ती उलथवून तुम्ही इथे भाजपचं कमळ फुलवलं. तर आता म्हणजे विधानसभा जिंकल्यानंतर काय चॅलेंजेस वाटतात ह्या निवडणुकीमध्ये? कारण पुन्हा एकदा तीच लोक अधिक ताकदीने कदाचित काय चुका त्यांच्या झाल्या असतील त्या सुधारून ह्या मैदानामध्ये उतरले आहेत. काय चॅलेंजेस वाटतात किंवा काय चॅलेंजेस आले आतापर्यंत? कसं असतं, माझ्या वेळेला तिरंगी लढत होती.
आता काही काही ठिकाणी तिरंगी लढत आहे, काही काही ठिकाणी स्ट्रेट फाईट आहे. दुसरी गोष्ट असं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार असतो पूर्ण विधानसभेमध्ये, त्या उमेदवाराचा फेस, त्यानंतर मुख्यमंत्री आणि मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली जाते. आता असं झालंय की प्रत्येक प्रभागात 29 प्रभाग आहेत, 29 प्रभागात 4 उमेदवार आहेत. तर त्यामुळे त्या 4 उमेदवारांचे चेहरेही महत्त्वाचे आहेत, की उमेदवार आपण कसे देतो, त्यांचा लोकांशी किती कनेक्ट आहे, किती संपर्क आहे, त्यांचं काम कसं आहे, हेही लोक बघतात. म्हणजे फक्त चिन्हाकडे बघून निवडणूक लढवली जात नाही. तर त्याच्यामुळे ते पण एक चॅलेंज आहे. पण मला असं वाटतं, की आमच्याकडे आम्ही चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे लोकांच्या संपर्कात आहेत, लोकांमधलेच चेहरे आहेत. आणि काहीही म्हटलं तरी शेवटी पक्षाचं एकूण काम बघितलं जातं. माझं गेल्या वर्षभरामधला जो माझा परफॉर्मन्स आहे, माझं काम आहे, तेही लोकं बघतायत. देवेंद्रजींचं काम आहे तेही बघतायत. कालची सभा झाल्यानंतर देवेंद्रजींची खूप चित्र बदललेलं आहे. कारण त्यांचं जे विजन आहे ते फक्त म्हणजे महाराष्ट्रासाठी तर आहेच आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या गावासाठी, प्रत्येक छोट्या शहरासाठी सुद्धा त्यांचा स्वतःचा असा मास्टर प्लॅन तयार आहे डेव्हलपमेंटचा. त्याच्यामुळे ते जेव्हा लोकांसमोर येतं, की मुख्यमंत्री आमच्या शहरासाठी सुद्धा विचार करतात, आमच्या शहराचा सुद्धा त्यांनी स्वतः डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि त्यांच्या पुढे विजन आहे, हे जेव्हा लोकांच्या समोर येतं तेव्हा ती खूप सकारात्मकता येते आणि तो लोकांमध्ये फरक पडतो. तर मला असं वाटतं चॅलेंजेस जरी असतील तरी हे सगळं बघून मतपरिवर्तन हे नक्की होणार आहे. चॅलेंजेस काय आहेत म्हणजे एक दुसरा एक त्याचा एक मुद्दा असा आहे की गेल्या वेळी म्हणजे 2015ला केवळ एकच नगरसेवक आपला निवडून आला होता आणि त्यानंतर आत्ता तुम्ही असं म्हणताय 5 वर्षानंतर की 5-10 वर्षानंतर की आम्ही महापालिकेवरती भगवा भाजपचा जो आहे किंवा महायुतीचा आपण फडकवणार आहात. तर त्याचं काय प्लॅनिंग बनवलेलं आहे? किती जागा भाजप लढवत आहे, किती जागा शिंदे यांच्या शिवसेनेला गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक तिसरा प्रश्न माझा असा आहे की काय असं झालंय का? कारण मुंबईमध्ये एका ठिकाणी असं झालेलं आहे की युती आहे परंतु काही वॉर्डमध्ये फ्रेंडली फाईट होते म्हणजे शिंदे आणि तुम्ही अगदी आमने-सामने उभे आहात. तर असं आहे का या महानगरपालिकेत? तुम्ही म्हणालात तसं की 5 वर्षांपूर्वी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा होता. खरं आहे ते. आणि कारण 5 वर्षांपूर्वी मोदीजींनाही 5 वर्ष झाली होती. आता मोदीजींना 11 वर्ष 11 झालेली आहेत. देवेंद्रजीही मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री. तर असा त्यांचा जो कार्यकाल आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे तेही लोकांसमोर आहे. या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीसुद्धा वसई, नालासोपारा, विरारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यावेळेला आमचे 3 आमदार नव्हते. आता 3 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्हालाही जास्त आशा आहे, की लोक आता भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवतील आणि एकाचे नक्कीच 100 होतील, हा विश्वास आम्हाला आहे. आणि तुम्ही जे म्हणालात, की मैत्रीपूर्ण लढत कुठे होतेय का युतीमध्ये? तर नालासोपारा आणि बोईसर विधानसभेतल्या काही जागांवरती ही मैत्रीपूर्ण लढत होते आहे. म्हणजे तिथे शिवसेनेचेही ए-बी फॉर्म दिलेले आहेत, तिथे BJPनेही ए-बी फॉर्म दिलेले आहेत. काही ठिकाणी तिथे तसं होतंय. पण वसई विधानसभेमध्ये 6 जागा शिवसेनेला दिल्या होत्या. त्या 6ही जागांवरती शिवसेनाच लढते आहे. आम्ही एक पॅनल म्हणून आम्ही लढतो आहोत आणि जिथे मैत्रीपूर्णही लढत होतीये बाकीच्या ठिकाणी, तिथेही कोणीही आलं तरी शेवटी तो महायुतीचाच भाग असणार आहे. त्यामुळे ती मैत्रीपूर्ण लढत तिथे होतेय. आमचं लक्ष हे आहे, की महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर बसवणं आणि ते लक्ष्य आम्ही नक्की पूर्ण करणार असा विश्वास मला वाटतोय. 29 प्रभाग आहेत. त्या 29 पैकी जवळपास 17 प्रभाग जे आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त प्रभाग हे एकट्या नालासोपारा या विधानसभा मतदारसंघात त्या क्षेत्रामध्ये येत आहेत. वसईमध्ये तसे कमी आहेत नालासोपाराच्या तुलनेने. तर कसं प्लॅनिंग आहे वसईला घेऊन? नालासोपाऱ्याचे जे आमदार आहेत राजन नाईक सॉरी राजन नाईक यांनी म्हणजे कसं ताळमेळ कसं बसवलेलं आहे? कारण 3 विधानसभा क्षेत्र आहेत. 3 विधानसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळे आमदार आहेत. भले ते भाजपचे असतील. ताळमेळ कसं बसवलंय तुम्ही?
राजन नाईक जी आमचे निवडणूक प्रमुख आहेत, म्हणजे ते आमदार प्रभारीच बनवलेले आहेत. प्रभारी आहेत, म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख आहेत. त्यांच्या सोबतीला अतुल काळसेकर जी आहेत, जे प्रदेशातनं आलेले आहेत आमच्याबरोबर. नंतर आता निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार सन्माननीय पूनमताई महाजन यांना सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे हा समन्वय खूप चांगला होतोय आमचा. आणि नालासोपाऱ्यामध्ये जास्त प्रभाग आहेत तुम्ही म्हणालात तसं. वसईमध्ये 9 प्रभाग आहेत. त्यातलेही एका प्रभागातले 2 नगरसेवक हे नालासोपारा विधानसभा, 2 नगरसेवक वसई विधानसभा असा असे एक, आहेत. हे प्रभाग बनलेला आहे. प्रभाग बनलेला आहे. तर आपल्याकडे म्हणजे मी वसई विधानसभेचं जर म्हणायला गेलं तर 115 पैकी 33 नगरसेवक किंवा उमेदवार हे वसई विधानसभेतले येतात. माझ्यावरती पूर्ण त्यांची 33 उमेदवारांची जबाबदारी आहे. तसंच थोडे जे मला बोईसर माझ्या विधानसभेला लागून जे प्रभाग आहेत त्याकडेही थोडंफार मी लक्ष देते, कारण तिथे विलास तरे साहेब स्वतः आहेत, ते आमदार आहेत, त्यामुळे तेही लक्ष देत आहेत. तर आम्ही तिन्ही आमदार मिळून आपापली विधानसभा आम्ही सांभाळून ठेवलेली आहे आणि आम्ही तिथे पूर्ण प्रयत्न करतो, पूर्ण ताकद आम्ही लावलेली आहे आणि खात्रीशीररित्या जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही तिघेही आमदार प्रयत्न करतो. काल एक प्रकार समोर आलेला आहे. मॉक पोलिंग वगैरे झाली आणि त्यावेळी असं दिसून आलं, विरोधकांनी असा आरोप केला की EVM वरती जे काही चिन्ह होते तर त्या चिन्हांमध्ये भाजपचं कमळ आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हे 2च चिन्ह ठळक दिसत होते, बाकी पुसट दिसत आहेत. कदाचित तुमच्या कानावरती गोष्ट आली असेल की नसेल माहिती नाही, परंतु काल माध्यमांमध्ये तशी चर्चा होती. आणि मग विरोधकांनी असा आरोप लावला की हे निवडणूक आयोग जो आहे तो निष्पक्षपणे काम करत नाहीये. तुमच्याकडून काही निवडणूक आयोगाशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का, की असं का झालं? कारण तुमच्या चुकीमुळे भाजपवरती ते आरोप होत आहेत, भाजप अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करते. तर तसं काय झालंय का? तुमच्या कानावर त्या गोष्टी आल्यात का? माझ्याही कानावर काल गोष्टी आल्या ह्या, कारण की जेव्हा आमचे प्रतिनिधी गेले होते त्यावेळेला ही सगळी चर्चा तिथे झाली आणि त्यांचे जे विरोधी पक्षातले जे आहेत ते त्यांनी काही हे आरोप केले. पण मला असं वाटतं की निवडणूक आयोग हे निष्पक्षपणे काम करतं आहे आणि त्यांच्यावरती प्रश्न उचलण्यासारखं असं नाही आहे. इतके वर्ष जे ह्यांनी केलं ते आता दुसऱ्यांनी केलं असं आरोप करतायत. तर तसं मला असं वाटतं की असं काही नाही आहे. ह्यांना फक्त आता पायाखालची जमीन आता निसटतेय, आपण हरतोय हे कुठेतरी दिसतंय आणि त्यामुळे मग हे असे आरोप करणार. आधीपासूनच जर आरोप केले तर नंतर जेव्हा म्हणजे जेव्हा रिझल्ट्स येतील तेव्हा सांगायला आम्ही मोकळे होतो की बघा आम्ही हे आधीपासूनच सांगितलेलं होतं. पण मला असं वाटतं की निवडणूक आयोग एकूणच जी पूर्ण प्रक्रिया आहे ती सगळी निष्पक्षपणे पार पाडतं आहे आणि पुढची निवडणूकही निष्पक्षपणे पार पाडेल. मतदारांना काय सांगणार, म्हणजे काय संदेश देतात? मतदारांना मला एवढंच सांगायचं आहे की वसईचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे विचार करून आपण मतदान केलं पाहिजे. ज्यांनी इतके वर्ष आपल्याला ह्या सगळ्या समस्या तशाच प्रलंबित ठेवल्या, त्यावरती काहीही उपाय केले नाहीत, अशांना आपण परत सत्ता द्यायची की नरेंद्र मोदीजी केंद्राचं जसं सरकार चालवत आहेत, सन्माननीय देवेंद्रजी जसं सरकार चालवत आहेत महाराष्ट्रातलं, त्याचप्रमाणे ती जी एकसूत्रता आहे ती महानगरपालिकेपर्यंत आपण आणली पाहिजे. त्रिशक्तीचं इंजिन आपण केलं पाहिजे. तर ही संधी महायुतीला तुम्ही सगळ्यांनी द्या, जेणेकरून दिल्लीतनं निघालेली विकासाची गंगा आपल्या गल्लीपर्यंत पोहोचू शकेल आणि वसईचा सुद्धा इतर महानगरपालिका जशी नवी मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, ठाणे आहे, या महानगरपालिकांसारखा वसईचा सुद्धा विकास होऊ शकेल आणि ते फक्त महायुतीच करू शकते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी महायुतीला एक संधी द्यावी आणि कमळ आणि धनुष्यबाणावरती 15 तारखेला मतदान करून 16 तारखेला महायुतीचा महापौर महानगरपालिकेवरती बसवावा, अशीच विनंती मी आपल्यामार्फत करते. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा.